नमस्कार मित्रांनो, स्पाइन कनेक्टच्या नवीन भागात मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. मी सूरज मोरे. आज पाठदुखी लहान बायकांमध्ये या सिनियर सिटीजन्स मध्ये कसं आहे आणि त्यांचा काय प्रॉब्लेम होतोय, आज आपण डॉक्टर शैलेश अदगावकर सरांबरोबर याच्याबद्दल चर्चा करू. नमस्कार सर. नमस्कार. आजचा जसा आमचा विषय आहे बॅक पेनचा, ह्याच्यावर तुमचा एक्सपिरियन्स कसा राहिला साहेब? आय थिंक हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. आपण जो म्हणताय की स्पाइन आणि बॅक पेन आणि याची रिकव्हरी, तर रिकव्हरी जेव्हा तुम्ही म्हणताय की आय एम रिली व्हेरी कनेक्टेड फॉर रिकव्हरी ऑफ बॅक पेन आणि सर्जिकल नॉन सर्जिकल ट्रीटमेंट ऑफ स्पाइन, खूप कन्फ्युजन असतं आणि रिकव्हरी काय असतं. लोकांना लक्षात नाही येत की रिकव्हरी म्हणजे ऑपरेशनच्या नंतरच रिकव्हरी असते का, असं गरजेचं नाहीये. Recovery can be there with back pain problem and doing good recovery without operation. तर यंग एज, एल्डरली आणि स्त्रिया या तिन्ही मध्ये रिकव्हरीचे थोडेसे वेगवेगळ्या प्रकारच्या पॅटर्न्स असतात. यंग एज मध्ये नॉर्मली मसल स्प्रेन, स्मॉल डिस्क, स्लिप डिस्क वगैरे असू शकतं. आणि जेव्हा आपण बघतो की स्पोर्ट्स मध्ये होणारी इंजुरी किंवा IT वाल्यांना जे 20, 25, 30 वर्षामध्ये होणारी इंजुरी नॉर्मली डिस्कोजेनिक, डेफिशियन्सीजेनिक किंवा स्पोर्ट्सजेनिक असते. आणि वी विल टॉक अबाउट इट फॉर शुअर, बट मी फक्त ब्रीफ करतोय. दुसरं एज महिलांच्या मध्ये सगळ्यात कॉमन असतं ते की प्रेग्नन्सी मध्ये होणारी बॅक पेन आणि मिनोपॉज म्हणजे जेव्हा मासिक पाळी थांबते त्यावेळेस होणारं बॅक पेन, या दोन गोष्टीवरती आपण आज डिस्कस करूया. आणि एल्डरली जे आपण म्हणतो की स्पॉन्डिलोसिस, सगळ्यात मोठी बिमारी जी भारतामध्ये जगामध्ये की स्पॉन्डिलोसिस झालाय मला. इट्स नॉट अ प्रॉब्लेम, बट स्पॉन्डिलोसिस येस, एजिंग आहे, विअर अँड टेअर आहे आणि त्यामुळे बॅक पेन होतं. तर आपण आज त्याच्याविषयी डिस्कस करू. सर, असं तुम्ही जर सांगितलं यंग लोकांमध्ये हा प्रॉब्लेम होता, आय थिंक सो वर्किंग क्लास साठी हा खूपच मोठा प्रॉब्लेम आहे की बॅक पेन आहे. आपल्या दर्शकांमध्ये खूप लोकांना हा त्रास असेल. त्यांनी काय केलं पाहिजे, कसं त्यांचे डे स्ट्रक्चराइज केलं पाहिजे, वर्किंग प्रोफेशनल, IT प्रोफेशनल. करेक्ट, तुम्ही जे म्हणताय ते खूप महत्वाचं आहे. आणि यंग एज IT प्रोफेशनल्स किंवा वर्किंग इंडिव्हिज्युअल, बँकेमध्ये काम करतायत, टीचर आहेत किंवा स्पोर्ट्स मध्ये ऍक्टिव्ह असतात, काही यंग मुलं सुद्धा बॅक पेन म्हणून करतात. तर सर्वात मोठं ते म्हणतात की ना पॅन्डेमिक, जसं आपण हा शब्द नवीन आपल्याला कळाला कोरोना टाइम मध्ये की पॅन्डेमिक आलाय, तर व्हिटॅमिन D हा एक मोठा पॅन्डेमिक आहे असं म्हणतायत. आणि त्यामुळे मोस्ट ऑफ अस डॉक्टर्सना सुद्धा व्हिटॅमिनची कमतरता असते. आपण आज बसलो इथे, बाहेर रखरखीत ऊन आहे आणि आपल्याला माहित नाहीये की तिथे बाहेर सनलाइट आहे, कारण आपल्याला सवय बसमध्ये यायचं किंवा ऑफिसला यू कॅन कम बाय युअर ओन व्हेकल. आणि जर बाईक असेल तर हेल्मेट, सनलाइट कमी मिळतो. लवकर सकाळी यायचं, 7-8 वाजता आपण पोहोचतो, काम सुरू करतो. संध्याकाळी डे लाईट संपल्यानंतर डेफिशियन्सी हे खूप कॉमन झालंय जगभरामध्ये. तर दॅट इज वन विच कॉजेस फटीग पेन, म्हणजे की मसल फटीग होतात, मान, पाठ, कंबर, खूप व्हेरी व्हेरी कॉमनली सीन. आणि तिथे खूप जास्त कोरिलेशन आहे, एव्हिडन्स बेस्ड आहे, त्याच्यामध्ये तथ्य आहे, असं नाही की जनरलाइज्ड पेन म्हणतो. दॅट्स वन. सेकंड इज यंग एज मध्ये थोडी ऍक्टिव्हिटी डिफरंट असते. यू आर मोर इनटू सायकलिंग और स्पोर्ट्स और तुम्ही काही मैदानी गेम खेळताय, याच्यामध्ये पण मसल स्ट्रेन होऊन हा त्रास होऊ शकतो. तर आय थिंक दॅट इज व्हेरी व्हेरी कॉमन. आणि IT वर्किंग मध्ये आजकाल बघितलं जास्तीत जास्त मुलांना सिटिंग जॉब आहेत, ऑफिस जॉब्स आहेत आणि त्यामुळे कॉन्स्टंटली युअर सिटिंग. तर आय ऑलवेज टेल अबाउट हाऊ टू रिकव्हर फ्रॉम दिस. सो एव्हरीवन विल नॉट हॅव दिस प्रॉब्लेम, सर्वांना हा त्रास होणार नाही. पण ज्यांच्या मसल वीक आहेत, फटीग आहेत, आयडेंटिफाय द कॉज, कशामुळे झालाय, की जस्ट मसल स्प्रेन झालाय, काही अँटी इन्फ्लामेटरी, सम लोकल सोल्युशन्स आणि गुड फिजिओथेरपी, द पेन विल बी बेटर. It takes 2 to 3 weeks generally आणि you will be back to doing all the things. सेकंड जे आहे ती स्लिप डिस्क होऊ शकते. आणि फर्स्ट आयडेंटिफाय करायचं, क्लिनिकल एक्झामिनेशन जे आम्ही बघतो त्यात काही टेस्ट असतात की SLR वगैरे, ते पॉझिटिव्ह निघू शकतं. हे बघणं गरजेचं आहे की बाबा स्लिप डिस्क आहे का. आणि त्याप्रमाणे वी टेल देम मॉडिफाईंग ऍक्टिव्हिटी, अवॉइड सिटिंग ऑन द फ्लोर, जमिनीवर बसू नका, हेवी गोष्ट उचलू नका, बॅकवर्ड एक्सटेन्शन इज नॉट गुड, सर्टन थिंग्स. आणि जेंटल एक्सरसाइजेस, वेन यू डू दॅट, हा पण प्रॉब्लेम मला वाटतं 4 to 6 weeks मध्ये बऱ्यापैकी 70-80% लोकांचा कमी होतो. यू नीड टू हॅव सम गुड रेग्युलर ऍक्टिव्हिटी. आणि थर्ड जे तुम्ही बोलताय की जे सिटिंग जॉब्स आहेत, तर मला वाटतं की सगळ्यात महत्वाचं की तुमचं वर्किंग डेस्क जो आहे तो एकदम अप्रोप्रिएट असणं गरजेचं. ज्या ठिकाणी तुम्ही काम करताय, यू आर सिटिंग, अप्रोप्रिएट चेअर,
आणि सिटिंग मध्ये तुम्ही कसं बसताय हे पण महत्वाचं आहे. वेदर यू आर गेटिंग सपोर्ट ऑफ हँड सपोर्ट, युअर पोस्चर इज करेक्ट बिकॉज यू आर सिटिंग फॉर अ लॉंग टाइम. 8 तास 10 तास जेव्हा तुम्ही बसताय, these things are important. आणि a good chair is very very useful for long. सगळ्यात महत्वाचं तुम्ही या गोष्टी अवॉइड करण्यासाठी रेग्युलर मसल स्ट्रेंथनिंग आणि मसल टोनिंग होणं गरजेचं आहे. जेव्हा आपण हे करतो त्यावेळेस हे होण्याचा त्रास फार कमी असतो असं मला वाटतं. जसं तुम्ही म्हणताय की अर्गोनॉमिक्स आपल्याला हे केलं पाहिजे, विटॅमिन्स कंटिन्युअसली आपण कुठल्या कुठल्या फॉर्म मध्ये, लेट इट बी मेडिसिन ऑर नॅचरल फॉर्म, वी शुड ऑलवेज इनटेक इट. बट आता सेमच हा प्रॉब्लेम सर आपल्याला महिलांमध्ये आणि सिनियर सिटीजन्स मध्ये दिसतो. करेक्ट. आणि बिकॉज ऑफ टेकिंग मोर मेडिकेशन त्यांनाही त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. नाही, व्हॉट इज युअर सजेशन? आय थिंक सगळ्यात महत्वाचं कडधान्य, फूड प्रोडक्ट्स मध्ये पण भरपूर आपल्याला चांगले विटॅमिन डी मिळतात. ऍट द सेम टाइम सनलाइट इज अ व्हेरी व्हेरी गुड सोर्स, नॅचरल सोर्स. आणि अप्रोप्रिएट टाइम थोडंसं जास्त असतो. 30-40 minutes a day minimum you should take it, or more than that on a weekend if you can. That is useful. घरामध्ये बाल्कनीमध्ये बसू शकता, ज्या ठिकाणी सनलाइट मिळतो, डेलाइट मिळतो, दॅट युजफुल सनलाइट. हे खूप महत्वाचं आहे. ऑस्टिओपोरोसिस साठी पण सनलाइट हा खूप चांगला घटक आहे. सो दॅट इज वन. येस, ऑफकोर्स देर आर व्हेरी गुड मेडिकेशन्स नाउअडेज की सोल्युबल असतात, वॉटर सोल्युबल, आणि डेलीच्या डोसेस असतात, वन्स अ वीकली पण आहेत. तर तुमच्या जेवढे घटक कमी आहेत शरीरामध्ये त्याप्रमाणे तुम्ही हे विटॅमिन डी चे सप्लिमेंट घेऊ शकता. आणि वी शुड नॉट कीप टेकिंग इट की ओव्हरडोस, किंवा खूप लोक इंजेक्शन घेतात आणि असं करायला नको. की जस्ट आयडेंटिफाय युअर लेवल्स, करेक्ट इट, अँड देन फोकस मोर ऑन नॅचरल वेज टू मेंटेन इट. वरती येणं सोपं आहे, पण मेंटेन करणं सोपं नाहीये. सर एक अजून एक प्रश्न आमच्या दर्शकांनी खूप विचारलाय. तुमचा जो जॉब आहे तो सिटिंग सुद्धा आहे, लॉंग आवर स्टँडिंग सुद्धा आहे. व्हॉट ऍज अ स्पाइन सर्जन ही डज फॉर हिज बॅक पेन? नो, आय थिंक खरंच हा पण महत्वाचा आहे की वर्किंग इंडिव्हिज्युअल्स, मी पण समटाइम्स आय ऑल्सो फील करे वेदर आय एम 40. मी पण चेक केलं ऍक्च्युअली मला पण विटॅमिन डी डेफिशियन्सी होती. आय करेक्टेड विटॅमिन डी डेफिशियन्सी बाय टेकिंग सम ओरल मेडिकेशन्स. ऑल्सो सनलाइट मध्ये मी पण चक्कर मारतो वीकेंडला. आय मेक शुअर दॅट आय वॉक आउटसाइड अँड गेट सनलाइट. आणि मला थोडीशी रन करण्याची किंवा सायकलिंगची सवय आहे, आणि आय ट्राय टू कीप इट ऍटलीस्ट 3-4 days a week. आणि मला एक्सरसाइजची सवय पहिलेपासूनच होती, लहानपणापासूनच होती. त्यामुळे आय मेंटेन इट. ऍटलीस्ट 3-4 days आय डेफिनेटली मेक शुअर आय डू सम काइंड ऑफ ऍक्टिव्हिटी ऍटलीस्ट an hour or more. सकाळी बेस्ट टाइम फॉर मी इज मॉर्निंग टाइम, अर्ली मॉर्निंग. तुम्ही आमच्या दर्शकांना बॅक पेन आणि फटीगच्या बद्दल जे इन्फॉर्म केलं. माझ्या दर्शकांकडे मग खूप काही प्रश्न असतील जे आम्ही टाइमला कॉमेंट सेक्शन थ्रू तुमच्याकडे पोहोचवतो. त्याच्यावरती आम्ही आमचा नवीन रिकव्हरी. आणि तुम्ही म्हणाले की महिलांचे आणि सिनियर सिटीजनचे आपण अजूनही आपण एक टॉपिक घेऊ, त्याच्यावरती आपण डीप मध्ये त्याच्याबद्दल डिस्कस. येस, थँक्यू सो मच. थँक्यू.